हरिओम. मी शीतल वीरा दंडगवाळ, इंदिरानगर उपासना केंद्र नाशिक. तसे आपल्याला बापूंचे अनुभव खूप येतात, नेहमी येतात. छोटे मोठे गाडी बंद पडल्यावर आपण नेहमी बापूंचं नाव घेतो, गाडी लगेच चालू होते. मला असे भरपूर अनुभव आलेले. त्यातला माझा एक माझ्या मिस्टरांवरून मी अनुभव सांगते. प्रकाश सिंह दंडगवाळ माझ्या मिस्टरांचं नाव. ते टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस करतात. नेहमीप्रमाणे घराच्या बाहेर पडले आणि असंच त्या दिवशी ते मला बोलले. त्या दिवशी काही ट्रिप वगैरे नव्हती, सहज गेले. आणि बाहेर गेल्यावर मग त्यांनी मला थोड्या 1-2 तासांनी फोन केला की मी जळगावला जाऊन येतो. मी म्हटलं का? तर म्हणे महाजन साहेबांबरोबर त्यांना गाडी घ्यायची आहे, तर त्यांना गाडी घ्यायची, तर मी जाऊन येतो. म्हटलं ठीक आहे, मग कधी याल तुम्ही? तर म्हणे मी संध्याकाळपर्यंत येतो. म्हटलं ठीक आहे. नेहमीप्रमाणे गेले ते. मी तसंच आवरलं वगैरे, मुलंही शाळेत गेले. पण त्या दिवशी ना मला असं खूप बेचैन होत होतं, खूप म्हणजे असं मनात वेगवेगळे विचार येत होते. पण मग असं काही मला वाटलं तर मी बापूंचे प्रवचन वगैरे बघते, त्याच्याने मला खूप एनर्जी येते, खूप म्हणजे खूप छान वाटतं. बापूंचे जे ऐकते मी खूप छान वाटतं. तर त्या दिवशी मला करमतच नव्हतं. मी बापूंचे अनुभव बघितले, गाणे ऐकले, तेव्हा थोडं बरं वाटलं. त्याच्यानंतर मला त्यांचा फोन आला आणि ते फोन आल्याबरोबर त्यांचं जे मी ऐकलं, म्हणजे पायाखालची जमीनच माझी सरकली. खरंच सांगते, तो एक माझ्या जीवनाचा एक मोठा अनुभव. ते क्षणी मला आठवले की अंगाला काटे येतात. तर त्यावेळेस ते मला बोलले की गाडीचा स्फोट झाला. मी म्हटलं अचानक कसं काय हे असं झालं? तुम्हाला तर काही लागलं नाही ना? नाही ग, बापूंनी ते 2 सेकंद दिले मला गाडीतून खाली उतरण्यासाठी. म्हटलं खरं सांगा मला विश्वासच बसत नाही. मला तर बाप्पांवर विश्वास आहे, पण मला तुम्ही व्हिडिओ कॉलिंग लगेच करा, मला विश्वास बसत नाही. ते म्हणे अगं काही नाही झालं, हे बाप्पा आहे आपल्यासोबत, काहीच नाही झाले. मला केसालाही धक्का लावू दिला आणि बापूंनी, बाप्पा आहे आपल्यासोबत. म्हटलं मला ते नका सांगू, मला तुम्ही पहिली व्हिडिओ कॉलिंग करा, मला तुम्हाला बघायचे. त्यांनी व्हिडिओ कॉलिंग केला, त्यांना मी बघितलं. तेव्हा खरंच मला एक खरंच बाप्पांनी ते एक संकेत दिला की मला शब्द मला आता सुचत नाही की मी काय बोलणार. ते आठवले की मला खरंच अंगाला काटे येतात तो अनुभव. तर असंच त्यांच्या मित्रांचा फोन आला की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही जळगावला चाललो आहे. मी म्हटलं नाही मी येते. त्यांनी मला व्हिडिओ कॉलिंग केला, ठीक आहे ते, पण तरी पण मी येते तुमच्याबरोबर. नाही म्हणे वहिनी, मी तुम्हाला तिथं गेल्यावर लगेच फोन करतो. म्हटलं ठीक आहे. ते तिथं गेले, फोन केला त्यांनी, ठीक आहे म्हटलं. पण खरंच मी त्या दिवशी खरंच बाप्पांनी मला इतका मोठा अनुभव दिला की त्यांना ते 2 सेकंद बाप्पांनी दिल्या आणि अक्षरशः त्या गाडीचा एवढा स्फोट झाला की अक्षरशः पूर्ण गाडी हे झाली. मी फेसबुकला पण गाडीचे फोटो वगैरे टाकले, अनुभव पण टाकला आहे मी. तो एक मोठा अनुभव आलेला आहे मला. आणि खरंच बाप्पा आपला पदोपदी तो आपला खरंच हे करतो. त्याला फक्त मनापासून आवाज द्यायची आपल्याला हे राहते. तो काही मागत नाही, फक्त तुम्ही मनापासून भक्तीने त्याला आवाज द्या. खरंच. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.